ओके. सो विवेक, ओके, आवाज येत असेल सर्वांना? स्क्रीन दिसते? Yes, sir. ओके, गुड. Okay, so we were discussing about the role of water in plants. बरोबर? Now, first important, water is an important part of the protoplasm of the cell. म्हणजे एका सेलमध्ये जर आपण सायटोप्लाझम किंवा सेल ऑर्गॅनली मधले काही मॅट्रिक्स असं जर विचार केला तर एका सेलमध्ये किती वॉटर असतं राऊंड अबाउट? ते मार्क केलंय बघा मी, अबाउट 90 to 95% ऑफ द वॉटर इज प्रेझेंट इन द सेल. बरोबर? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, जर आपण स्वतःच्या बॉडीचा जर विचार केला तुम्ही असं म्हणू शकता की इन आवर बॉडी वी हॅव राऊंड अबाउट हाऊ मच वॉटर? 90 to 95% ऑफ द मटेरियल इज ओनली वॉटर. ओके, नाव पुढचा पार्ट. हॅव यू हर्ड दिस थिंग दॅट वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल सॉल्वंट? असं कधी ऐकलंय का तुम्ही? बरोबर, Yes, sir. राईट. वॉटरला आपण युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतो कारण की तो बऱ्याचशा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक गोष्टीसाठी सॉल्वंट म्हणून यूज होतो. तसंच बघा इथे सेकंड. आता बघा, तुम्ही एक प्लांट घ्या, एक ॲनिमल घ्या किंवा एक ऑर्गॅनिझम घ्या कुठलाही. ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्यामध्ये बायोमॉलिक्युल्स कुठले कुठले असतात? कार्बोहायड्रेट्स असतात, आपल्या बॉडीमध्ये काही ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात, अमायनो ॲसिड्स आहेत, काही मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत. बरोबर? हे सगळे काय आहेत आपले? बायोमॉलिक्युल्स. मग असे हे बायोमॉलिक्युल्स त्यांच्या सॉलिड फॉर्ममध्ये आहेत का? तर नाही. ओके, हे सगळे बायोमॉलिक्युल्स कशामध्ये डिझॉल्व्ह झालेले असतात? इन दी सॉल्वंट ॲज वॉटर. बरोबर? सो वॉटर इज ॲक्टिंग ॲट वॉट? इट इज ॲक्टिंग ॲज अ गुड सॉल्वंट सिस्टीम. बघा तुम्ही इथं काय दिलं, वॉटर काय आहे? अतिशय चांगली सॉल्वंट सिस्टीम आहे. कुणासाठी? बायोमॉलिक्युल्ससाठी, जे कार्बोहायड्रेट्स आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, अमायनो ॲसिड, मिनरल्स, हे सगळेच्या सगळे डिझॉल्व्ह होऊ शकतात किंवा हे त्यांच्यासाठी सॉल्व्हंट कुठला, एक आयडियल सॉल्व्हंट कुठला आहे? वॉटर. बरोबर? दुसरं, आता बघा आपण बघतो की सॉइलमध्ये जे मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत, तिसरा पॉईंट काय दिलाय बघा सर्वांनी? dissolved minerals are absorbed along with water. डिझॉल्व्ह केलेले जे मिनरल्स आहेत ते वॉटर सोबत ऍब्सॉर्ब होतात. कुठं डिझॉल्व्ह झालेले मिनरल्स? तर पाण्यामध्ये जे डिझॉल्व्ह होतात. कुठून? सॉइलमधून. बरोबर? प्लांट साठी जे न्यूट्रिशन पाहिजे असतं ते प्लांट कुठून मिळवतो? सॉइलमधून. बरोबर? सॉइलमध्ये जे पाणी आहे किंवा जे वॉटर प्रेझेंट आहे त्या वॉटरमध्ये सॉइलमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स डिझॉल्व्ह होतात आणि ते वॉटर सोबत ऍब्सॉर्ब केले जातात. कळतंय ना काय चाललंय? सर्वांना समजतंय का? Oh, sir. हो सर. ओके, गुड. म्हणजे आता बघा, पहिला पॉईंट काय घेतला आपण? वॉटरचा पहिला महत्वाचा रोल काय आहे की आपण बघतो की सेलच्या प्रोटोप्लाझम मध्ये अबाउट 90 to 95% वॉटर आहे. दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. दुसरं काय सांगितलं आपण? इट इज अ गुड सॉल्वंट सिस्टीम. म्हणजे वॉटर इज अ गुड सॉल्वंट सिस्टीम फॉर बायोमॉलिक्युल्स अँड मिनरल्स. तिसरं काय सांगितलं आपण? डिझॉल्व्ड मिनरल्स आर ऍब्सॉर्ब्ड अलॉंग विथ वॉटर. करेक्ट? नाव द फोर्थ पॉईंट बघा, चौथा पॉईंट बघा, आता मार्क केला मी इथे. डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस विदिन द प्लांट्स. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर त्या प्लांटच्या बॉडीमध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना प्लांटच्या बॉडीमध्ये इव्हनली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता बघा, फॉर एक्झाम्पल मला काय सांगायचं तुम्हाला की न्यूट्रिएंट्स कुणाकडे येतात? सर्वात अगोदर रूट्सकडे. रूट कडून कुठे जाणार आहेत ते? वरती शूटकडे. शूट, बरोबर, स्टेमकडे किंवा शूटकडे. शूटकडून कुठे जातील? बेसिकली लिव्हजकडे. बरोबर? म्हणजे असा जर त्यांचा फ्लो असेल तर हे डिस्ट्रीब्युशन कोण करतो? सॉलिड मटेरियल कधी प्लांटच्या बॉडीमध्ये जाईल का इकडून तिकडे? नेवर. बरोबर? तो नेहमी कशामध्ये डिझॉल्व्ह झाला पाहिजे? एका सॉल्व्हंटमध्ये. तर मग इथं
वॉटरचा रोल काय बघा, वॉटर डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, सगळ्या प्लांट बॉडीमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांना त्यांच्या जागी पोहोचवण्याचं काम कोण करतं, वॉटर. म्हणजे समजा न्यूट्रिएंट रूटने घेतले तर रूटकडेच राहतात का, तर नाही, तर ते न्यूट्रिएंट स्टेमला पोहोचवतो. कशा थ्रू जाणार हे, वॉटर मधून. ऑफकोर्स वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होऊन जाणार. स्टेम मधून लिव्स कडे जातील बाय युझिंग वॉटर. किंवा समजा लिव्स मध्ये समजा फोटोसिंथेसिस मध्ये शुगर तयार झाली, ती शुगर स्टेमला पण जाईल, रूट्सला पण जाईल आणि अदर प्लांट पार्ट्सकडे पण जाईल. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये तयार झालेले जे फूड मटेरियल आहे ते रूट आणि शूट कडे लिव्स कडून घेऊन जाण्याचं काम सुद्धा कोण करतं, वॉटर. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जसं ब्लड असतं, आपलं ब्लड ऑक्सिजन घेऊन जातं, फूड मटेरियल घेऊन जातं, तसंच प्लांटमध्ये वॉटरचं काम आहे ॲज अ सर्क्युलेटरी सबस्टन्स. बरोबर, समजतंय ना? हो सर. ओके, नाव फिफ्थ पॉईंट बघा, इट्स अ मीडियम फॉर ऑल बायोकेमिकल रिएक्शन. बघा आता आपण वरतीच सांगितलं की सेलमध्ये जवळजवळ 90 ते 95% पाणी आहे. ओके, आता 90-95% जर सेलमध्ये पाणी असेल म्हणजे याचा अर्थ ज्या सेलमध्ये बायोकेमिकल रिएक्शन्स होतात त्या सगळ्या रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतात, इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. ओके, दॅट्स व्हाय इट्स अ मीडियम. दुसऱ्या दिवशी अजून एक पॉईंट सांगितलं कोणीतरी, त्या दिवशी आपण डिस्कस करतो तेव्हा, इट हेल्प्स टू मेंटेन अँड रेग्युलेट द टेम्परेचर ऑफ द प्लांट. मग आपल्याही बाबतीत तसंच आहे, प्लांटच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. म्हणजे प्लांट बॉडीचं टेम्परेचर किंवा ह्युमन किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं टेम्परेचर ते मेंटेन करण्याचं काम कोण करतं, वॉटर. बरोबर, जर टेम्परेचर मेंटेन नाही राहिलं दॅट ऑर्गॅनिझम विल सफर फ्रॉम डिसऑर्डर्स किंवा त्याची नंतर इट मे लीड टू द डेथ ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट. सो द टेम्परेचर इज मेंटेन बाय युझिंग वॉटर. थोडक्यात प्लांट बॉडीला कूल ठेवण्याचं काम कोण करतं, वॉटर. राईट. सो हे 5-6 पॉईंट तुम्हाला समजले का, सांगा बरं मला एकदा सर्वांनी. हो सर. हो सर. ओके, समजण्यासाठी बरं, व्हेरी गुड. समजण्यासाठी हे सोपं आहे, बरोबर ना. पुढचा जो पॉइंट आहे बघा, अजून एक पुढचा जो रोल आहे वॉटरचा तो आहे इट रेग्युलेट्स द फिजिओलॉजिकल प्रोसेसेस लाईक ट्रान्सपिरेशन, फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. बघा तुम्ही फोटोसिंथेसिसची रिएक्शन बघा कशाने सुरू होते, CO2 प्लस H2O. म्हणजे कोण पाहिजे फोटोसिंथेसिससाठी, वन ऑफ द रॉ मटेरियल काय आहे, वॉटर. बरोबर, फोटोसिंथेसिससाठी वन ऑफ द रॉ मटेरियल काय आहे, वॉटर. किंवा रेस्पिरेशनसाठी सुद्धा इलेक्ट्रॉन कॅरियर किंवा डोनर म्हणून कोण लागतो, वॉटर. बरोबर, रेस्पिरेशनच्या सायकल्समध्ये जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनर कोण असतो, तर वॉटर. बरोबर. सो रिॲक्शन्स मध्ये वॉटर काय काम करतं, वॉटर इज ऍक्टिंग ॲज इलेक्ट्रॉन डोनर और इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कुठे ना कुठे बायोकेमिकल रिॲक्शन्स मध्ये. किंवा ट्रान्सपिरेशन मध्ये तर स्वतः वॉटरच इन्व्हॉल्ड आहे, वॉटर व्हेपरच्या फॉर्मॅटमध्ये. सो या फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये रोल कुणाचा आहे, वॉटरचा. दुसरा अजून एक रोल आहे, इट इज इन्व्हॉल्ड इन सेल इलॉंगेशन अँड ग्रोथ ऑफ द प्लांट बाय टर्जिडिटी. ओके, आता एक एक समजून घेऊ आपण. आता टर्जिडिटी म्हणजे काय, टर्जिडिटी म्हणजे काय माहिती का, शुद्ध मराठीत सांगायचं तर फुगणे. ओके, फुगण्याची जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं तर टर्जिडिटी. म्हणजे समजा तुम्ही जर एखाद्या बलून मध्ये जर हवा भरली, म्हणजे फुग्यामध्ये जर हवा भरली, ती स्टेट काय असते, टर्जिडिटी. ओके, फुगा टर्जिड होतो म्हणजे ती प्रोसेस काय झाली, टर्जिडिटी. जर त्यातली हवा सोडून दिली तर तो काय होतो, फ्लासिड. म्हणजे दोन शब्द आहेत बघा एकमेकाच्या अपोजिट, टर्जिड आणि फ्लासिड. टर्जिड म्हणजे काय, फुगणे. बरोबर. तर असं बघितलं गेलंय की वॉटरमुळे सेल ह्या नेहमी फुगलेल्या असतात. तुम्हाला आठवतं का आपण एक FY ला प्रॅक्टिकल केलं होतं ऑस्मोसिसचं, आठवतं? आपण वेगवेगळे शुगर, हो सर. बरोबर, FY ला आपण एक प्रॅक्टिकल केलं होतं ऑस्मोसिसचं, वेगळे शुगर सोल्युशन घेतले होते, त्याच्यामध्ये आपण एक ते
रॅडॅस्कॅन्शियाचा कलरफुल लीफचा पील काढून टाकला होता. हो सर. करेक्ट. मग त्यामध्ये वॉटर गेलं की तो काय होतो, टर्जिड. आणि वॉटर जर काढून घेतलं तर काय होतो, फ्लासिड. क्लास. करेक्ट. मग इथं आपण पाहतो की जर वॉटर जर सेलमध्ये असेल तर सेल कशा असतात, नेहमी फुगलेले असतात, टर्जिड असतात. सर. आणि त्यामुळं सेलमध्ये काय होतं, इलॉंगेशन होतं आणि इथं ग्रोथ होते प्लांट्सची. सेल इलॉंगेट झाले म्हणजे अल्टिमेटली तो ऑर्गन इलॉंगेट होतो. ऑर्गन इलॉंगेट झाला म्हणजे प्लांटची ग्रोथ होते. इज इट क्लिअर? यस. ओके. दुसरं अजून एक खूप महत्वाची प्रोसेस आहे जी वॉटरने कंट्रोल होते, दॅट इज दी ओपनिंग ऑफ फ्लावर्स अँड मुवमेंट ऑफ लिव्स. आता तुम्ही बघा, तुम्ही पाहिलं असेल की काही फुलं जी असतात ती सकाळी सकाळी उमलतात, बरोबर, सायंकाळपर्यंत सुकलेले असतात कंपल्सरीली. तर प्लांट्समध्ये असं बघितलं गेलं की प्लांटमध्ये फुलं उमलण्याची म्हणजे ओपनिंग ऑफ फ्लावर जे आहे त्या प्रोसेसमध्ये कोणाचा रोल आहे, वॉटरचा, बरोबर. अजून एक रोल महत्वाचा आहे, मुवमेंट ऑफ लिव्स. आता हे तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, मुवमेंट ऑफ लिव्स. तुम्ही बघा काही तुम्ही प्लांट्स पाहिले की त्यांचे सायंकाळच्या वेळेस पानं मिटतात बघा, पाहिलेत का तुम्ही? म्हणजे काही प्लांट्स असे आहेत की ज्यांचे लिव्स हे 24 तास ओपनच असतात, स्ट्रेट असतात. पण तुम्ही पाहिलं असेल की काही प्लांट्स जेव्हा सायंकाळ झाली की त्यांचे पानं मिटून घेतात, बरोबर. आपल्याला वाटतं ते झाड सायंकाळी पूर्ण झोपल्यासारखं दिसतं. म्हणजे बऱ्याचशा प्लांट्स मध्ये असं आहे की सायंकाळी त्यांचे पानं मिटलेले असतात आणि सकाळी परत एकदा ऊन पडलं, लाईट पडला की लगेच त्यांचे परत सकाळी पानं नॉर्मलला येतात. हे पाहिलंय का कोणी प्लांट्स मध्ये? सर लाजून दे का त्यात? हा, लाजाळू पण त्याच्यामध्येच येतो, ते सांगणारच आहे पुढे. बट नॉर्मली बघा, सायंकाळी बऱ्याच पानामध्ये पानं मिटणं आणि सकाळी फुलं उमलणं, सॉरी ती पानं परत उघडणं, ही कॉमन प्रोसेस आहे, बरोबर. त्याच्यासोबत तुम्ही लाजाळू पाहिले सर्वांनी, लाजाळूचं प्लांट पाहिलं असेल बऱ्याच लोकांनी, टच मी नॉट मायमोसा प्लांट. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की आपण जर टच केला तर त्याचे पानं मिटतात, करेक्ट. आणि दिस इज ड्यू टू वन्स अगेन याच्यामध्ये पण वॉटरची इन्व्हॉल्वमेंट आहे. आता हे कसं होतं वगैरे आपण ते नंतर फायनली डिस्कस करूया की लाजाळूमध्ये वगैरे कशी प्रोसेस होते. आता हे लक्षात ठेवा की दोन महत्वाच्या प्रोसेस आहेत, ओपनिंग ऑफ फ्लावर आणि मुवमेंट ऑफ लिव्स. ओके, सो दीज टू प्रोसेसेस आर अगेन कंट्रोल्ड बाय water. Is it okay with you? Yes, sir. Okay, good. Now the last role. It is essential for seed germination. Seed germination साठी essential आहे, बरोबर ना. जर सीड्सला उगवायचं असेल तर कंपल्सरी काय पाहिजे, पाणी पाहिजे, बरोबर. नुसतंच तुम्ही पेरून ठेवलं आणि त्याला पाणीच नाही दिलं तर उगवेल का ते? नाही. नुसतं मातीत सीड लावून उगवणार नाही, त्याला काय पाहिजे, वॉटर. तुम्ही असं म्हणू शकता की प्लांटची लाईफ सायकल सुरू होण्यासाठीच कंपल्सरी काय पाहिजे, वॉटर पाहिजे. वॉटर नसेल तर सीड उगवणारच नाही, प्लांटच तयार नाही होणार, म्हणजे पुढचा प्रश्नच मिटला, बरोबर. इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट रोल दॅट वॉटर इज रिक्वायर्ड फॉर सीड जर्मिनेशन. आज आपण किती रोल घेतले प्लांट्स मध्ये? 11. तुम्हाला घ्यायचंय का लगेच? बर, ठीक. ओके, चला. तर आपण आता हा पॉइंट घेतला अबाउट रोल ऑफ वॉटर, ज्याच्यामध्ये आपण हे साधारण 10 पॉइंट घेतले. सोपे सोपे आहेत ना? ओके, हे तुम्हाला जे स्लाइड दिसतंय किंवा याच्यावरती मी मार्किंग करतो, या सर्वांना दिसतात ना? हो सर. ओके, गुड. म्हणजे आपले सगळे लेक्चर जे तुम्ही पुढचे आहेत ते असेच होणार. मी अशा प्रेझेंटेशन वरती मार्किंग करत जाणार, तुम्हाला त्या प्रोसेस समजावून सांगणार. ओके. आता हे थोडंसं थेरॉटिकल आहे, कन्सेप्च्युअल जरी झालं ना तरी फार याच्यावरती आपल्याला सुंदर लेक्चर घेता येतं असं सर्वांना. ओके. आणि मी मार्किंग केल्यामुळे तुम्हाला कळतं पण नेमकं मी कुठं बोलतोय, कुठं चाललंय. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक थोडासा मी मागच्या वेळेस होमवर्क दिला होता, सर्वांना काहीतरी पाठीमागे वाचायला सांगितलं होतं बघा. तुम्ही वाचलं का नाही मला माहित नाही,
पण मी थोडंसं एकदा रिवाइज करतो. हे बघा, ओके. तर हे बघा, मी थोडंसं एक रिवाइज करतो. तर इथं हे बघा, आपण हे जे स्ट्रक्चर बघताय तुम्ही आता या डायग्राम मध्ये, हे काय दाखवले तुम्हाला, रूट पार्ट, आणि वरती दाखवलाय द पार्ट ऑफ शूट. बरोबर. हा खाली जो टीएस दिलाय, इट इज अ टीएस ऑफ टिपिकल रूट, आणि वरती जो आहे तो इट्स अ टीएस ऑफ टिपिकल स्टेम. So now please tell me, all of you have gone through these anatomical features or not? तुम्हाला हे लास्ट इयरला शिकवलं का मी anatomy मध्ये? Yes, sir. व्हेरी व्हेरी गुड. मीच शिकवले म्हणजे मग तुम्हाला जमलंच पाहिजे ते आता. ओके. तर असं जर असेल तर मग आता तुम्ही, मला वाटतं, होमवर्क केला नसावा कदाचित. बरं, मी काय करतो आता तुम्हाला, ह्या ज्या 2 डायग्राम्स आहेत बघा, ही एक डायग्राम आहे आणि या पुढची एक डायग्राम. हे बघा, ह्या 2 डायग्राम्स आहेत. लीपची एक आहे. म्हणजे कशाच्या डायग्राम पाठवतोय मी, रूट, स्टेम, आणि पुढे काय आहे, ही डायग्राम लीफची. ओके. आता याच्यामध्ये बघा, एक डायग्राम दिली आणि त्या डायग्रामला इकडे लेबल केलंय. फॉर एक्झाम्पल इपिडर्मिस, पॅलिसेड, बंडल शीथ, झायलेम, फ्लोएम, स्टोमाटा वगैरे वगैरे काय दिलंय सगळं, क्युटिकल. तुम्ही काय करा माहितीये का, या सर्वांनी नंतर हे बघा पुढे पण दिलंय मी, कुठलं, पॅरेन्कायमा सेल्स, नंतर हे बघा इथे कोलेनकायमा, स्क्लेरनकायमा, नंतर इथं आहे झायलेम अँड फ्लोएम्स. ओके. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला मी थोड्या या डायग्राम्स टाकतो, आणि आजचं लेक्चरचं जेवढं आहे ना तेवढं तुम्हाला आपल्या ग्रुपवरती PDF करून देतो. हे जे मी आज घेतलं ना, हे सगळं PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आजचं लेक्चरचं मी टाकतो ग्रुपवरती. तुम्ही सर्वांनी काय करायचं, तर इथे ह्या डायग्राम ज्या आहेत, ह्या डायग्राम मध्ये जे डायग्राम दिली आहे, ज्याची अनाटॉमी दिली आहे, रूट, स्टेम, लीफची, या सगळ्या टिश्यूजचा बेसिक जे आहे ते सर्वांनी वाचायचं कंपल्सरी. कळलं का सर्वांना? हो सर. या दिलेल्या टिश्यूच्या सगळ्या इपिडर्मिसचा काय रोल आहे, कॉर्टेक्सचा काय रोल आहे, त्याच्यामध्ये सेल कुठली असते, समजा पेरिसायकल आहे, असा काय रोल आहे, झायलेम फ्लोएम कुठले टिश्यू असतात, काय असतं, हे तुम्ही सर्वांनी व्यवस्थित प्रिपेअर करायचं. जमलं तर एक नोटबुक करायची, नोटबुकमध्ये तुमच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला जसं समजेल तसं, मला पाठवू पण नका, तुमचं तुम्ही एक नोट्स काढा आणि तुमच्याकडे ते तयार ठेवा. ठीक आहे. तुम्हाला हे सर्वांना लागणार आहे, कारण जर तुम्हाला टिश्यू टाईपच जर नाही कळले तर पुढचं काहीही कळणार नाही. ठीक आहे. सो त्यामुळं इथे हे सर्वांनी व्यवस्थित स्टडी करायचं आणि बघून ठेवायचं. तर आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. आज थांबू आपण इथे, बाकीचं लेक्चर आपण उद्या घेऊया. उद्या लेक्चर काय वेळेत होईल आपलं, आज जरा मला परीक्षेचं काम असल्यामुळे थोडा उशीर झाला, उद्या आपण वेळेत सुरू करूया. ठीक आहे. थांबू आपण इथे. याच्यानंतर झुलॉजीचं भांड सरांचं लेक्चर होईल, झुलॉजीचं. ठीक आहे. ते सर्वांनी अटेंड करा, आणि ज्यांचं फिजिक्स आहे त्यांचं फिजिक्सचं होईल, ज्यांचं झुलॉजी आहे त्यांचं झुलॉजी होईल. ठीक आहे. थांबू आपण इथे.